नमस्कार मंडळी, मी रसिका वैद्य परत एकदा तुमचं स्वागत करते इंडियन मॉम इन न्यू जर्सी रसिका वैद्य मराठी व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आणि मागच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं की माझा मामे भाऊ अमेय याची ग्रॅज्युएशन सेरेमनी झाली आणि तो शॉर्ट जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की जाऊन बघा। ही सेरेमनी संपल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि आता नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी आतून कशी आहे हे बघण्यासाठी आम्ही चाललेलो आहे आणि अर्थातच माझ्याबरोबर मी तुम्हालाही दाखवणार आहे। तर हा जो परिसर आहे तो सगळा युनिव्हर्सिटीचाच परिसर आहे। आता आपण आतमध्ये आलेलो आहोत आणि हे आहे करी स्टुडंट सेंटर। हे एक युनिव्हर्सिटीतलं मध्यवर्ती ठिकाण आहे असं आपण म्हणू शकतो। म्हणजे काय तर या सेंटरमध्ये काही शॉप्स आहेत, त्यानंतर कॉफी शॉप्स आहेत, फूड जॉईंट्स आहेत, फूड कोर्ट्स, डायनिंग एरियाज, तसंच इथे इव्हेंट स्पेसेस पण आहेत। म्हणजे काही कल्चरल ऍक्टिव्हिटीज वगैरे असतील, करिअर फेअर्स असेल, स्टुडंट फेअर्स असतील किंवा एखादी काही लार्ज इव्हेंट असेल तर ती इथे होऊ शकते। तर अशा टाईपचे इथे इंडोर आणि आउटडोर स्पेसेस आहेत। आता हे तुम्हाला जे दिसतंय ते आहे फूड कोर्ट आणि ते किती मोठं आहे हे तुम्हाला आता अंदाज आला असेल। त्याबरोबरच इथे इन्फॉर्मेशन डेस्क, बँकिंग सर्व्हिसेस, गेम रूम्स या सगळ्या गोष्टी इथे उपलब्ध आहेत। म्हणजे थोडक्यात काय तर मुलांच्या अकॅडमिक रिस्पॉन्सिबिलिटीज मधून त्यांना त्यांचं सोशल लाईफ मिळावं यासाठी या सगळ्या गोष्टी इथे आहेत। त्याचबरोबर इथे मरीनो रिक्रिएशन सेंटर म्हणून आहे की जिथे जिम वगैरे आहेत आणि हे जे रिक्रिएशन सेंटर आहे ते 81,000 स्क्वेअर फूट मध्ये बांधलं गेलेलं आहे। करी सेंटरमधनं बाहेर पडल्यानंतर हे एक छोटंसं लँडस्केप आम्हाला दिसलं। एक छानसं तळं आहे आणि त्याच्यामध्ये मस्त मासे सोडलेले आहेत। बघायला इथे खूप छान वाटतं। असे बरेच वेगवेगळे लँडस्केप्स इथे आम्हाला बघायला मिळाले। आता आपण आलोय स्नेल लायब्ररी, म्हणजे या युनिव्हर्सिटीची जी लायब्ररी आहे त्याला स्नेल लायब्ररी असं नाव आहे आणि या लायब्ररीचा जो ऍक्सेस आहे तो फक्त आणि फक्त या युनिव्हर्सिटीच्या स्टुडंटसाठीच आहे। बाहेरचं कोणी इथे येऊ शकत नाही। ही जी बिल्डिंग आहे ती आहे सायन्स आणि इंजिनिअरिंग कॉम्प्लेक्स। या कॉम्प्लेक्सचं एकच वैशिष्ट्य आहे की त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर बघा किती सुंदर बांधलेलं आहे। या कॉम्प्लेक्समध्ये रिसर्च सेंटर आहे आणि ते आतून असं दिसतं। आतून पण ह्याचं इंटिरियर वगैरे खूप बघण्यासारखं आहे आणि ते तुम्हाला समोर दिसतच आहे किती सुंदर आहे ते। या युनिव्हर्सिटीमध्ये बरेचसे अकॅडमिक प्रोग्राम्स आहेत। त्यापैकी मेन म्हणजे सांगायचे झाले तर कम्प्युटर सायन्स, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, इंजिनिअरिंग, बायोलॉजी, सायकोलॉजी, इंटरनॅशनल अफेअर्स, मीडिया अँड कम्युनिकेशन, इकॉनॉमिक्स, पॉलिटिकल सायन्स, त्याचबरोबर डेटा सायन्स, आर्किटेक्चर, एन्व्हायरमेंटल सायन्स, क्रिमिनल जस्टिस, एज्युकेशन। हा जो आजूबाजूचा परिसर दिसतोय तर तेच सगळे डिपार्टमेंट्स आहेत ज्यांची मी आता नावं सांगितली। आणि तिथून पुढे आल्यानंतर इथे आम्हाला ब्रॉन्झचं हे स्कल्पचर दिसलं। या युनिव्हर्सिटीमध्ये अशा बऱ्याच गोष्टी दिसल्या, जसं मी मगाशी पण म्हटलं की खूप छान छान लँडस्केपिंग आहे। अशा प्रकारचे बरेचसे स्कल्पचर्स इथे दिसले आम्हाला। सगळीकडे छान हिरवीगार झाडं आहेत आणि खूप छान असं याचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे आणि जागोजागी त्यांनी बसण्याची व्यवस्था केलेली आहे, बेंचेस ठेवलेले आहेत। तसंच या युनिव्हर्सिटीमध्ये सिक्युरिटी खूप आहे। या कॅम्पसच्या आवारामध्ये एक सिक्युरिटीची गाडी किंवा पोलिसांची गाडी आणि त्यांचं पेट्रोलिंग चालू असतं, कारण काही झालं तरी विद्यार्थ्यांची सुरक्षितता ही खूप महत्त्वाची आहे। हा आपण सगळा बाहेरचा परिसर तर पाहिला। आता आपण पाहूयात की इथले वर्ग कसे असतात। तर आपण आता एका वर्गात आलेलो आहोत आणि या वर्गाचा साईज जर तुम्ही बघितला तर हा बऱ्यापैकी मोठा साईज आहे आणि या वर्गामध्ये बेंचेस, टेबल तर आहेतच। त्यानंतर ब्लॅकबोर्ड आहे, एक व्हाईट बोर्ड पण आहे आणि वरती एक प्रोजेक्टर पण लावलेला मला दिसला। तसंच इथे कॅमेरे पण आहेत, त्यामुळे सगळ्या सोयीसुविधांनी भरलेला असा हा क्लासरूम आहे। आणि आता आपण आलेलो आहोत या युनिव्हर्सिटीच्या मैदानावर। या प्लेग्राऊंडचं नाव आहे कार्टर प्लेग्राऊंड। ॲक्च्युली हे जे मैदान आहे ते नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी आणि बॉस्टन सिटी यांच्या कोलॅबरेशनमध्ये आहे, म्हणजे विद्यार्थ्यांबरोबरच बाहेरचं पब्लिकही हे मैदान वापरू शकतं। आता पूर्ण युनिव्हर्सिटी फिरून आपण परत आलेलो आहोत करी सेंटरमध्ये आणि हे इथले फूड जॉईंट्स आहेत। तिथे स्टारबक्स वगैरे पण आहे आणि युनिव्हर्सिटीतली मुलं अशा ठिकाणी काम करून पैसेही कमवतात। अर्न व्हाईल लर्न ही अशी कॉन्सेप्ट इथे आहे आणि या सगळ्याच बरोबर तुमचे छंदही तुम्ही जोपासू शकता। जसं की तुम्हाला गार्डनिंगचा जर छंद असेल तर तुम्ही तेही इथे करू शकता। हे इथे त्यांनी प्लांटर ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला हवे ते हर्ब्स तुम्ही इथे लावू शकता किंवा तुम्हाला काही हर्ब्स पाहिजे असतील तर तेही तुम्ही घेऊन जाऊ शकता। तर अशा बऱ्याचशा गोष्टी मला या युनिव्हर्सिटीमध्ये बघायला मिळाल्या आणि त्या मी तुम्हाला पण दाखवल्या। मला खात्री आहे की तुम्हालाही त्या नक्की आवडल्या असतील। त्यातली अजून एक गोष्ट म्हणजे या युनिव्हर्सिटीचं एक टोपण नाव आहे हस्कीज। हस्की ही एक कुत्र्याची जात आहे आणि हे जे टोपण नाव आहे ते 1927 साली या युनिव्हर्सिटीने स्वीकारलं होतं
आणि पहिला जो हस्की इथे आला तो 1927 साली इथे या कॅम्पसवर आला होता आणि त्याच्याच आठवणीमध्ये त्यांनी हा स्टॅच्यू इथे ठेवलेला आहे. अजून एक इथली इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे NU संस्कृती हे एक भारतीय विद्यार्थ्यांचे एक असोसिएशन आहे की ज्याच्या अंतर्गत या हॉलमध्ये बरेचसे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात. असाच एक कार्यक्रम आता रिसेंटली ग्रॅज्युएशन सेरेमनी नंतर झाला की जो माझा भाऊ अमेय आणि बाकीचे त्याचे मित्र यांनी मिळून तो कार्यक्रम सादर केलेला आहे. चतुर नार कर के सिंगार, चतुर नार कर के सिंगार, मेरे मन के द्वार ये उसल जात हम मारत जात, अरे ए चतुर नार कर के सिंगार, अरे सा गा गा रे सा सा रे सा गा दा पा, चतुर नार कर के सिंगार. ओए राम ओए थाम चतुर नार बड़ी होशियार, चतुर नार बड़ी होशियार, अपने ही जान ये फसत जात, हम फसत जात. अरे तर तुम्ही अमेयचं गाणंही ऐकलं आणि मला खात्री येते तुम्हाला नक्की आवडलं असेल. त्याचा एक यूट्यूब चॅनल आहे अमेय ऑन लाईफ, ज्याचे लिंक मी इथे स्क्रीनवर पण देते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते. नक्की त्याच्या चॅनलवर जाऊन त्याला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक अँड कमेंट आणि आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. थँक्स फॉर वॉचिंग.